कोपरगाव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाला 49 वर्ष पूर्ण होऊन सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्यानं या संघानं शेतकरी दूध उत्पादकांच्या हितासाठी नव्या आधुनिक विविध प्रकल्पांचा शुभारंभ 20 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता संघाच्या कार्यस्थळावर आयोजित केला असल्याची माहिती संघाचे चेअरमन राजेश परजणे यांनी दिली। गोदावरी खोरे नामदेवरावजी परजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यस्थळावर पत्रकार परिषदेचं आयोजन करून चेअरमन राजेश परजणे यांनी सदर माहिती दिली। दूध धंद्यातील वाढत्या स्पर्धेत टिकण्यासाठी आणि दूध उत्पादक तसेच शेतकरी विक्रेते ग्राहकांच्या हितासाठी गोदावरी दूध संघानं अनेक आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून सहकारी दूध संघात नवी क्रांती केली आहे। दूध संघाच्या खर्चात बचत करण्यासाठी वीज निर्मितीचं पाऊल उचलून तब्बल 50% वीज बिल वाचवण्यात आलं असून 1.5 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला आहे। सूक्ष्म निर्जंतुकीकरण करून ग्राहकांना अधिक दर्जेदार दूध देण्यासाठी नव्या मिल्क क्लोरिफायर मशीन बसवण्यात आलं असून जुन्या पद्धतीनं चुलीवर कढईत खवा बनवण्याच्या पद्धतीला पूर्णविराम देत खव्याच्या दर्जामध्ये अधिक सकसपणा यावा तसेच कमी वेळेत योग्य पद्धतीनं एकसारखा खवा तयार व्हावा म्हणून संघानं कंटिन्युअस खवा मेकिंगची आधुनिक मशीन बसवली असून अवघ्या तासात खवा बनवला जाणार आहे। तसेच नव्या पद्धतीनं जलशुद्धीकरण आणि पाणी साठवण्याचे टँक बसवून संघाची संपूर्ण दूध प्रकल्पाची प्रक्रिया आधुनिक केली आहे। सहकारी क्षेत्रातील गोदावरी दूध संघ हा एकमेव दूध संघ आहे की तो आधुनिकीकरणात अव्वल आहे। या नव्या सर्व विविध प्रकल्पांचा शुभारंभ तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी कर्मचारी वसाहतीचा शुभारंभ राजस्थानचे राज्यपाल नामदार हरिभाऊ बागडे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे चेअरमन दिनेश शहा, आमदार रमेश बोरनारे, आमदार आशुतोष काळे, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशीनाथ दाते आणि गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली। संघाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संघावर काही कार्यक्रम आयोजित केलेले आहे। गोदावरी दूध संघाला 49 वर्ष पूर्ण होऊन 50व्या वर्षात संघ पदार्पण करीत आहे आणि म्हणून दूध संघाच्या वतीने जो काही सोलर प्लांट आम्ही उभा केलेला आहे 1.5 मेगावॅटचा, त्याचा शुभारंभ, त्याचबरोबर क्लिअरिफायरचा शुभारंभ, ऑटोमॅटिक खवा मेकिंग मशीन जे संघाने घेतलेलं आहे त्याचाही शुभारंभ, त्याचबरोबर कर्मचारी निवासस्थानाचं पायाभरणी आणि पाण्याची टाकी आणि शुद्ध पाणी संघाला देण्याचं यंत्रणा याचा शुभारंभ दूध धंद्यातलं एक जाणकार व्यक्तिमत्व आणि राजस्थानचे राज्यपाल माननीय हरिभाऊ बागडे नाना यांच्या शुभ हस्ते करण्याचं संचालक मंडळाने आयोजित केलेलं आहे। सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सर्वांचे नेते आणि जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे साहेब, एनडीडीबीचे अध्यक्ष माननीय मिनीजी शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत। त्याचबरोबर प्राध्यापक रमेश बोरनारे, माननीय विठ्ठलरावजी लंघे, माननीय दाते सर, माननीय अमोलजी खताळ आणि माननीय आशुतोषजी काळे ही आमदार मंडळी सुद्धा सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी सर्वांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून संघाचा हा एक वर्धापन दिनाचा औचित्य साधून दूध उत्पादक शेतकऱ्यांशी ही सर्व मान्यवर मंडळी हितगुज करणार आहेत आणि आमचा मानस आहे का दूध धंद्याला सध्याच्या ज्या काही परिस्थिती आपण बघतो आहोत या सगळ्या परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असताना ही जी काही मान्यवर मंडळी आपल्याकडे येणार आहे यांच्या ज्या काही सूचना असतील, मार्गदर्शन असेल, याच्यातून निश्चित दूध धंद्याला एक चालना मिळू शकेल। उद्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये सहकारी दूध धंद्याला एक चांगली दिशा या माध्यमातून देण्याचा आमचा मानस आहे आणि म्हणून संघाच्या वर्धापन दिनाला आपण हे सर्व मान्यवर मंडळी निमंत्रित केलेले आहे। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।